चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपाई पदाच्या वादग्रस्त नोकर भरतीची मुद्देनिहाय सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह 7 दिवसांच्या आत अहवाल सादर करा, असे आदेश प्रवीण वानखेडे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांना दिले आहे। या नोकर भरती प्रक्रियेची चौकशी करावी यासाठी आरक्षण बचाव कृती समितीने आमरण उपोषण व आंदोलन केले होते। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली। ITI कंपनीला परीक्षेचे काम सोपवण्यापासून शिपाई पदाचा पहिलाच पेपर तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यापर्यंतच्या प्रक्रियेवरून वाद झाला। त्यानंतर नागपुरातील रायसोनी केंद्रावर लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला। SSC ST महिला आरक्षणाशिवाय भरती प्रक्रिया राबविल्याने आरक्षण बचाव कृती समितीचे मनोज पोतराजे यांनी सलग 16 दिवस आमरण उपोषण केले। बँक भरती प्रक्रियेत आरक्षण लागू करा, नोकर भरती पारदर्शक पद्धतीने घ्या, अशी मागणी पोतराजे यांनी केली। माजी पालकमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी उपोषण मंडपाला भेट देत चौकशी लावण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमरण उपोषणाची दखल घेत चौकशीचे पत्र काढण्याचे आश्वासन दिले। पोतराजे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच बँकेच्या चौकशीचे पत्र काढले। आता बँकेच्या चौकशीचे पत्र चंद्रपुरात धडकले आहे। या पत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती व त्यामधील आरक्षण तसेच कामकाजाबाबतच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत। या सर्व तक्रारींची व त्यामधील मुद्द्यांच्या अनुषंगाने तात्काळ सखोल मुद्देनिहाय चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह 7 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे आदेश वानखेडे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांना दिले आहेत। या संपूर्ण चौकशीकरिता चौकशी अधिकारी यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, तसेच सहकार्य करावे, असेही पत्रात नमूद आहे। मध्यवर्ती बँकेने जी नोकर भरती राबवली ती अत्यंत बोगस आहे। यामध्ये 360 जागांसाठी आरक्षण सुद्धा हटवण्यात आले होते। यामध्ये SC ST OBC आणि महिलांचे विशेषतः आरक्षण काढून घेण्यात आलं। त्यानंतर ITI कंपनीच्या माध्यमातून जी नोकर भरती झाली, यामध्ये अनियमितता अनेक होत्या, अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या। माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की सर्व संचालक मंडळाचे मोबाईल CDR रिपोर्ट आणि त्याचबरोबर सायबरच्या माध्यमातून ITI कंपनी जी नोकर भरती घेतली आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। यामध्ये जे संचालक मंडळ एक माजी संचालक आहे ज्यांनी राजीनामा देऊन नोकर भरतीचा पूर्ण पदभार आपल्या हातामध्ये घेतला होता, त्याच्या मोबाईलची CDR रिपोर्ट ची चौकशी झाली पाहिजे। आणि सायबरच्या माध्यमातून जर याची जर चौकशी झाली तर नक्कीच यामध्ये मोठा गोडबंगाड झाला आहे हे सर्वांच्या लक्षात येईल। आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती होती की SITच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे।